महाराष्ट्र सरकारच्या ज्या योजना आहेत त्यामध्ये चित्रनगरी बरोबर आमच्या योजनांमध्ये काही सिनेमा, काही चित्रपट जे महाराष्ट्र, मानवी मूल्य, आपला देश आणि महान विभूती आणि महान कार्य अशा विविध विषयांवर चित्रपट करून तो जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे। या योजनेत आम्हाला आनंद आहे की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनावर खंजिरीचे बोल या नावाने हा चित्रपट आपण निर्माण करतो आणि यामधला भाव स्वाभाविक आहे। समाधान शोधायचं कुठे, सुख तर मिळालंच पाहिजे, पण सुख आणि समाधान याची सांगड बघायची कुठे। त्या आत्मिक शोधाचा रस्ता हा भक्ती मार्गात आहे, भजनात आहे, कीर्तनात आहे, पण बरोबरीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी तो सेवेमध्ये आहे, परोपकारामध्ये, ग्रामसेवेमध्ये सुद्धा आहे। या पद्धतीची ग्रामगीतेतून मांडणी केली आणि चळवळ उभी केली। मला वाटतं हेच मॉडेल हे आपल्याला परिपूर्ण करण्याच्या दिशेने नेणार आहे आणि म्हणून या सिनेमाचं, या चित्रपटाचं महत्व अमूल्य आहे, अतुलनीय आहे आणि तो सिनेमा आम्ही करायचं ठरवलं। अतिशय मजबूत अशा पद्धतीचे निर्माते आहेतच आणि आनंद या गोष्टीचा आहे की याचा विषय खोलवर मांडतात आणि त्या सगळ्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं कार्य चित्रपटाद्वारे मजबूत उभं करू शकतात असे अनंत महादेवजी याचं दिग्दर्शन करणार आहेत आणि आमचे प्रसाद ओक, मला पूर्ण विश्वास आहे की त्यांची आजपर्यंतची अभिनयाची वाटचाल पाहता या विषयाला सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये आपल्या अभिनयाचं सर्व कौशल्य हे त्यांच्याकडून होणारच आहे। म्हणून या टीमला मी शुभेच्छा देतो।